जेव्हा कुटुंबातून एक स्त्री निघून जाते तेव्हा त्या घराची अवस्था ही बिकट होते असं म्हणतात. कारण जी कामे एक आई किंवा पत्नी करू शकते ते वडिलांना किंवा पतीला करणं जमत नाही. आणि याचाच परिणाम मुलांवर देखील होत असतो. कारण पत्नीने अर्ध्या वाटेतून या जगातून निरोप घेतल्यानंतर मुलांचं कसं होणार याची चिंता पतीला असते. अशीच काहीशी चिंता सोलापूर येथील रहिवासी असलेले रवींद्र गायकवाड यांना होती. रवींद्र यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी शिल्पा गायकवाड आणि त्यांची 4 मुलं, 3 मुली आणि 1 मुलगा असं कुटुंब होतं. शिल्पा या रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत होत्या. सर्व काही सुरळीत चालू होतं, पण त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि शिल्पा यांचं आकस्मिक निधन झालं. शिल्पा यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. घराची आर्थिक घडी विस्कटली होती. सर्व गणितं कोलमडून पडली होती. या दरम्यान पती रवींद्र यांच्या लक्षात आलं की त्यांची पत्नी शिल्पा हिचे शहरातील SBIमध्ये खातं आहे. जर त्यात पैसे असतील तर त्यांच्या कुटुंबाला हातभार लाभेल असा विचार करून ते बँकेत गेले आणि तिथे गेल्यानंतर जे घडलं ते खरोखरच अद्भुत होतं. रवींद्र यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना यांना झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि तसेच त्यांनी शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना विनंती केली की त्यांची पत्नी शिल्पा हिचे या शाखेत खाते होते आणि तिचे आता निधन झाले आहे, तर तिच्या खात्यात जे पैसे असतील ते माझ्या खात्यात ट्रान्स्फर करा आणि तिचं खातं बंद करा. जेव्हा बँकेतील अधिकाऱ्याने शिल्पा यांचं खातं चेक केलं तेव्हा त्यांना ही बाब समजली की शिल्पा यांनी हे खातं सुरू करतानाच प्रधानमंत्री जीवन विमा काढला होता आणि या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यातून वर्षाला 436 रुपये देखील प्रधानमंत्री जीवन योजनेसाठी कट होत होते. प्रधानमंत्री जीवन विमा या योजनेअंतर्गत जर योजनाधारकाचे निधन झाले तर त्याच्या वारसाला 2 लाख रुपये मिळतील अशी तरतूद आहे. बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं की शिल्पा यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याकारणानं त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हे ऐकून आधी तर रवींद्र यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून आपसुकच पाणी आलं होतं. आता हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील हे जाणून त्यांना खूप आनंदही झाला. त्यांनी योजनेची सर्व कागदपत्रे बँकेत जमा केली आणि योजनेकडे पाठवली आणि एका असहाय्य आणि गरीब कुटुंबाला आधार मिळवून दिला. रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थितीची माहिती असल्याकारणाने बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना ही मिळालेली 2 लाख रुपये रक्कम त्यांच्या 3 मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिट करण्यास सांगितली, जेणेकरून ही रक्कम त्या मुलींच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी त्यांना उपयोगी पडेल. रवींद्र गायकवाड देखील यासाठी तयार झाले आणि त्यांनी पुढील प्रक्रिया पार पाडली.